हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे रविवार आणि रविवार स्पेशल मी बनवणार आहे डोसे आणि शेंगाची चटणी बनवणार आहे. तर कसं असतं, मुलांना रोज मी म्हणजे टिफिनमध्ये भाजी आणि पोळी हेच द्यावं लागतं. चपाती आणि भाजी कसं रोज आपल्याला स्नॅक्समध्ये देता येत नाही स्कूलमध्ये. मग त्यामुळे आज विचार केला की चला, आणि संडे स्पेशल आमच्या इथं काही ना काही असतंच तसं. तर आज बनवणार आहे डोसे. आणि मुलांची पण फरमाईश होती की डोसेच बनव म्हणून. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, ब्लॉग कुणीही स्किप करू नका. आणि जर व्हिडिओला कुणी लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करून घ्या. कुणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं. चला तुम्हाला दाखवते की कालचं बॅटर माझं किती आंबलेलं आहे. खूप छान पद्धतीनं आंबलेलं आहे. तर चला मी तुम्हाला रेसिपी दाखवते. तर या पातेल्यामध्ये मी काल बॅटर भिजू घातलं होतं. तर बघूया आता किती आंबलेलं आहे ते. बापरे, बघू शकता कसलं छान आंबलेलं आहे आपलं बॅटर. खूप छान पद्धतीनं आंबलेलं आहे आणि असंच बॅटर पाहिजे आपल्याला. तर मग डोसे खूप छान होतात. तर इकडे चटणी वाटण्यासाठी शेंगा घेतलेल्या आहेत, थोड्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत, शेंगा भाजून घेतलेल्या आहेत, लसूण ठेवलेला आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर आणि लिंबूही लागेल. आता जेवढं माझ्याजवळ आहे आता तेवढं अवेलेबल, तर मी तसंच बनवत आहे. हे सर्व वाटून घेणार आहे. आता मिक्सरच्या जारमध्ये टाकून सर्व वाटून घेते. तर इकडे मी चटणी वाटून घेतलेली आहे. बघू शकता तशाप्रमाणे मीठ टाकायचं मी म्हणजे सांगायचं विसरले, तर मीठ पण टाकून घ्यायचं त्याच वेळेस. आणि अशी चटणी बनवून घेतली. आता फोडणी देणार आहे चटणीला. तर चटणीला फोडणी देण्यासाठी आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी मस्त तडतडली की थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि थोडा कढीपत्ता. आता आपल्याला ही चटणी सर्व टाकून घ्यायची. खूप छान आणि खूप टेस्टी होती चटणी. खोबऱ्याचीही तुम्ही अशीच बनवू शकतात. तर इकडे चटणी तर खाण्यासाठी रेडी आहे. आता बनवून घेणार आहे मी, डोसे बनवून घेणार आहे. तर इकडे डोसा बॅटर मी घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि थोडीशी मिरची कुटलेली असती ना, वाटलेली, तर ती हिरवी मिरची वाटून टाकायची आहे. किंवा कोणाला लाल तिखट टाकायचं असेल तर लाल तिखट पण टाकू शकतो. आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला, कारण की घट्टच आहे ना, म्हणून डोश्याला थोडंसं, एवढं पण घट्ट नाही चालत डोश्याला. आता हे सर्व मिक्स करून घेणार आहे. चला डोसा बनवायला सुरुवात करूया. सर्वात आधी तर आपल्याला थोडंसं तेल लावून असं कांदा फिरवून घ्यायचा आहे पूर्ण तव्याला, म्हणजे कसं डोसा चिटकत नाही. आणि मी तव्यावरच करते. माझ्याकडे काही डोश्याचा तवा वगैरे नाही आहे. जो नॉर्मल चपाती करायचा तवा असतो ना, नॉनस्टिकचा आहे पण माझा. आता थोडंसं तेल टाकून घ्यायचं असं साईडनं, म्हणजे कसं रंग पण छान येतो आणि कुरकुरीत लागतो डोसा. आता 5 ते 10 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया. 2-3 मिनिट लागतील झाकून ठेवायचं. तर इकडे 2-3 मिनिट झालेले आहेत आणि बघू शकता खालून आपलं म्हणजे चांगलं व्यवस्थित भाजलेलं आहे डोसा. आता थोडं या साईडनं पण थोडंसं भाजू द्यायचं आणि काढायचं. खूप कुरकुरीत आणि खूप छान होतात डोसे. तर सर्व डोसे मी आता असेच बनवून घेणार आहे. या अशा जाळीवर ठेवायचे, म्हणजे कसे डोसे मऊ होत नाहीत, कडक राहतात.
आपण पोळ्या करतो ना त्या जाळीवर ठेवायचं. तर इकडे दोघांनाही मी डोसे बनवून दिलेले आहेत. स्वयंला पण डोसे दिलेले आहेत आणि इकडे गोलूला पण. गोलूचा डोसा वेगळा आहे, पण गोलूचा डोसा असं जाड आणि मऊ आहे, त्याला असाच आवडतो म्हणून असं बनवलेला आहे. तर गोलू सांगाल आता. गोलू कसा झालाय डोसा? छान झालाय. स्वयं छान झालं. स्वयंचे कुरकुरीत डोसे आहेत, एकदम कुरकुरीत. स्वयंला कुरकुरीत आवडतात आणि गोलूला एकदम मऊ आवडतं. खावा मग मस्त. आता हा डोसा मी माझ्यासाठी एकदम कुरकुरीत बनवलेला आहे. बघू शकता कलर कसला सुंदर आलेला आहे. तर इकडे मी माझ्यासाठी कुरकुरीत डोसा आणि इडली घेतलेली आहे. आता खाणार आहे मी पण. तर या सर्वांनी इडली आणि डोसा खाण्यासाठी इकडे मी माझ्यासाठी पण घेतलेला आहे इडली आणि डोसा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. छोटासा ब्लॉग आहे, पण जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि असे छान छान ब्लॉग माझे बघत राहा. मस्त खा, स्वस्त राहा आणि त्याचसोबत बाहेरचं खाणं टाळा. शक्य होईल तेवढं घरी आपल्याला जे काही बनवायचं आहे ना ते घरीच बनवून खा. कारण की आता बघत आहोत की बाहेरचं खाणं कसं आहे, सगळं मिसळच आहे किंवा मग काय म्हणतात डिटर्जंट टाकून किंवा काय शॅम्पू टाकून काय काय पदार्थ बनवत आहेत. सर्वजण बघतच आहेत आता सध्याला. तर त्यामुळे घरीच हेल्दी खायचं आणि स्वस्त राहायचं. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.